हॅलो फ्रेंड्स, फुकटचे सल्ले ह्या चॅनलसाठी मी अतुल सिधे आज एक नवीन पुढला सल्ला घेऊन. अभिनय क्षेत्रात काम मिळवण्यासाठी लाखो स्ट्रगलर्स वर्षानुवर्ष ऑडिशन्स देत असतात. ऑडिशन म्हणजे निवड प्रक्रिया. जेव्हा कुठलाही चित्रपट असेल, मालिका असेल, वेबसिरीज असेल, कुठलंही प्रोजेक्ट उभं राहत असेल, त्यावेळेला जे कलाकार शोधले जातात त्या कलाकारांची शोध मोहीम म्हणजे आपण ऑडिशन असं आपण म्हणू शकू. ह्या ऑडिशन्समधून जे लोक बेस्ट परफॉर्मन्स देतात त्यांचा विचार त्या प्रोजेक्ट करता केला जातो. आता काय होतं ना की असंख्य स्ट्रगलर्स वर्षानुवर्ष ऑडिशन्स देतच असतात. असंख्य ऑडिशन देऊन वर्षानुवर्ष लोटून सुद्धा त्यांना काही काम मिळत नसतं आणि मग त्यांचा असा एक समज होतो की ऑडिशन हा फालतू प्रकार आहे, ऑडिशनला काही अर्थ नाही आहे. मग ते कुठपर्यंत त्यांचं फ्रस्ट्रेशन जातं की ऑडिशन वगैरे सगळं झूट असतं, त्यांना कोणाला घ्यायचं त्यांचं आधीच ठरलेलं असतं आणि ते हे फक्त उगाच फेक ऑडिशन्स असतात, याला काही लॉजिक नसतं, काही अर्थ नसतो. या लेवलपर्यंत त्यांची मतं ठाम होत जातात. आणि हाच आजचा मुद्दा आहे की ऑडिशन्स ह्या फेक असतात का. मुळात आधी आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की ऑडिशन्स का घेतल्या जातात. काय होतं ना की जेव्हा एखादा चित्रपट किंवा एखादं प्रोजेक्ट उभं राहतं त्यावेळेला त्याचा हिरो कोण असणार, हिरोईन कोण असणार, हे बेसिकली कथा लिहित असताना किंवा पहिल्यांदा कथा नरेट होत असतानाच लेखकाकडून डिरेक्टरपर्यंत ती गोष्ट पोचत असतानाच मनामध्ये एक कल्पना निर्माण होते, एक चित्र निर्माण होतं की हा हिरो असेल, ही हिरोईन असेल. सो लीड पेअर्स करता फार क्वचित ऑडिशन हा प्रकार घेतला जातो. सहसा लीड पेअर कोण असावं, सेलेबल फेसेस कोण असाव्यात किंवा परफॉर्मन्स वाईज कोण उजवा आहे या आणि बजेटमध्ये कोण बसणार आहे, ऑफकोर्स या अनुषंगाने हिरो हिरोईन हे आधीच लॉक झालेले असतात. मी पहिलं ते होऊन जातं. किंवा विदाऊट ऑडिशन त्या हिरो हिरोईन्स जे कोण मनात असतात त्यांच्यापर्यंत प्रोजेक्ट नेलं जातं आणि ज्याच्याबरोबर ब्रॅकेट प्रॉपरली फिट होतं त्याला ते काम मिळतं. दुसरी कॅटेगरी असते आई वडील अशी एक सपोर्टिंग कास्ट. जी सपोर्टिंग कास्टसुद्धा बरेचदा विदाऊट ऑडिशन ही लॉक केली जाते. कारण हिरो आणि हिरोईन कोण आहेत हे फिक्स झाल्यानंतर त्या फॅमिलीमध्ये फिट होतील असे बुजुर्ग आर्टिस्ट, सिनियर आर्टिस्ट की जे आई वडील किंवा आसपासची अतिमहत्त्वाची कॅरेक्टर्स असतात, त्या फॅमिली मेंबर्स किंवा त्या चित्रपट किंवा त्या कथेतली अतिमहत्त्वाची कॅरेक्टर्स, ती पण विदाऊट ऑडिशन लॉक केली जातात. कारण शेवटी चित्रपटाला किंवा कुठल्याही प्रोजेक्टला एक फेस व्हॅल्यू असणं हे अत्यंतिक गरजेचं असतं. चित्रपट विकला जाणं किंवा पब्लिकला थिएटरपर्यंत खेचून आणण्याकरता ही प्रतिथयश लोक तिथे आवश्यक असतात. मग हिरो हिरोईन असेल किंवा इमिजिएट दुसरी फळी जी असेल त्यांचे पालकवर्ग किंवा त्यांचे जे कोण सिनेमातली महत्त्वाची कॅरेक्टर्स आहेत ती कॅरेक्टर्स ह्यासाठी सहसा ऑडिशन्स होत नाहीत किंवा झाल्या तरी त्या फार खाजगीत आणि मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्या केल्या जातात. पण हे ज्या घाऊक ऑडिशन्स असतात, या अरे ऑडिशन्स आहेत असं जी बोंब मारून जी ऑडिशन करता गर्दी जमवली जाते ही सहसा कशा करता असते तर जे इतर अनेक कलावंत लागतात की ज्यांचं कथेमध्ये महत्त्व तर असतं पण ठीक आहे त्याच्याकरता फार मोठा स्टार कोणी असण्याची गरज नाही किंवा फार मोठा निष्णात नायक किंवा नायिका किंवा कलावंत घेण्याची काही गरज नाही आहे. आपल्याला मग तिथे अपकमिंग लोकांना, नवीन टॅलेंटला आपण संधी देऊ शकतो. अशा पद्धतीच्या भूमिकांकरता सहसा ऑडिशन घेतल्या जातात. बरं, ऑडिशनला जेव्हा तुम्हाला बोलवलं जातं तेव्हा त्यांची रिक्वायरमेंट डिक्लेअर करतात की या एज ग्रुपमधलं साधारण अशा प्रकारची मुलं किंवा मुली आम्हाला हव्या आहेत. मग ते ओपनली डिक्लेअर केल्यानंतर त्या ऑडिशनला त्या ब्रॅकेटमध्ये बसणारे आणि न बसणारेही लाखो लोक पोचतात. म्हणजे कित्येक वेळेला असं होतं, हा आता अनुभव एक कास्टिंग करताना मी पण घेतलेला आहे. आम्ही रिक्वायरमेंट डिक्लेअर केलेली असते स्पष्ट शब्दामध्ये की आम्हाला काय पाहिजे हे डिक्लेअर केलेलं असतं, तरीसुद्धा त्या ब्रॅकेटच्या जवळपासही न बसणारे अनंत लोक आम्हाला त्रास द्यायला किंवा छळायला हाच शब्द मी वापरतो सुरुवात करतात. कारण त्यांना कुठेतरी एक आशा असते की आपलाही कुठेतरी तुक्का लागेल. अरे पण नको ना, आत्ता मी काय डिक्लेअर केलं आहे, तू त्यात फिट बसतोयस का, मग मी तुझा विचार करणार आहे का, हा विचार ते नाही करत.
पण आम्हाला मग त्याच्यावर आधीच आम्ही बऱ्याचशा गोष्टी काढून टाकतो की नाही हे आपल्या कामाचे नाही आहेत. सो तिथे त्या ब्रॅकेटमध्ये बसणाऱ्या लोकांना इन्व्हाइट केलं जातं ऑडिशन करता. त्यांना काही स्क्रिप्ट्स दिल्या जातात परफॉर्म करण्याकरता आणि त्या स्क्रिप्ट्सवर जो सगळ्यात बेस्ट परफॉर्म करेल त्याला बरेचदा ती कामं मिळून जातात. आता मुद्दा असा होतो की एका रोल करता किमान 100 लोक तिथे आलेले असतात. त्या 100 लोकांनी ऑडिशन दिलेली असते, 100 लोकांनी ती स्क्रिप्ट तिथं परफॉर्म करून झालेलं असतं. त्यातला एक जो बेस्ट असतो त्याला काम मिळतं. पण प्रोडक्शन हाऊस किंवा हे जे ऑडिशन घेणारी हे जे असिस्टंट लोक असतात ह्यांच्याकडे इतका वेळ असतो का खरंच की आलेल्या 200 लोकांना कळवत बसायचं की नाही हो आम्ही झालं आमचं सिलेक्शन, तुमचं नाही झालं. बरं, तुमचं सिलेक्शन झालं नाही हे कळवणाऱ्यालाही जरा जडच असतं आणि आपलं सिलेक्शन झालेलं नाही आहे हे ऐकणाऱ्याला पण ते जडच असतं. पण त्यामुळे लोक काय म्हणतात, आम्ही इतके ऑडिशन देतो आम्हाला कोणी काही कळवतच नाही, नंतर काही आमच्यापर्यंत पुढे काय झालं हे कळतच नाही. अरे तुम्ही हे समजून घेण्याची गोष्ट असते की ज्या अर्थी तुमच्यापर्यंत काही आलं नाही आहे त्या अर्थी तुमचं सिलेक्शन झालेलं नाही आहे. प्रत्येक तिथं ऑडिशनला जर गेलेले लोक असतील तर जे लोक लाईनीत उभं राहून तासनतास घालून ज्यांनी ऑडिशन्स दिलेत त्यांना तर हा मुद्दा नक्कीच माहिती असेल की एकेका ओपन ऑडिशन करता 300-400 लोक गर्दी करून आलेली असतात. त्यातलं 1 किंवा 2 किंवा 3 लोक जे गरजेपुरते असतात तेवढ्यांचं सिलेक्शन होतं. पण बाकीच्या एवढ्या लोकांना कसं कळवणार? बरं, तो कळवायला फोन केला की तुमचं सिलेक्शन झालं नाही आहे की परत त्याच्यावर त्यांचे इमोशनल ड्रामा सुरू होतात, अरे सर बघा ना काहीतरी वगैरे 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 व्हॉटएव्हर. पण मग हा ड्रामा टाळण्याकरता प्रोडक्शन हाऊस कोणालाही कळवायची तसदी घेत नाही, जे माझ्या मते इट्स ओके, इट्स फाईन. स्ट्रगलरनी हे समजून घ्यायचं आहे की ज्या अर्थी मला बोलवणं आलं नाही किंवा मला पुढे काही कळलं नाही त्या अर्थी दुसऱ्या कोणाचं तरी सिलेक्शन झालेलं आहे. इतकी साधी सोपी गोष्ट आहे. पण डिप्रेशन आलेल्या लोकांना ही सोपी गोष्टच समजत नाही. ती त्यांच्याकरता फार अवघड असते, पचवून घ्यायला ती खूप अवघड असते. त्यामुळे खरं सांगायचं तर ऑडिशन ह्या फेक वगैरे नसतात. कारण कोणाला इतका वेळ आहे, कोण इतकं रिकामटेकडं असतं की ऑडिशनसाठी एक लोकेशन बुक करा, काय कार्यालय घेतात, कोणी कोणाचं ऑफिस घेतं किंवा एक स्पेस घेतली जाते टेम्पररी भाड्याने, मग जाहिरात द्या, मग तिथे हजारो लोक गोळा करा आणि मग त्या हजारो लोकांना तिथे स्क्रिप्ट्स वाटा आणि मग एक कॅमेरा सेट करा, लाईटिंग सेट करा आणि जे काय ऑडिशन घेणारी 5-6 लोक तिथे बसलेली असतात त्यांचा अख्खा दिवस त्यात वेळ घालवा. आणि एवढं सगळं करून काय फेक ऑडिशन असं का असेल? कोणाकडे इतका वेळ असतो हे सगळं करत बसायला? आणि त्यातून त्यांना काय फायदा होणार आहे, काय साध्य होणार आहे? सो ऑडिशन्स फेक वगैरे नसतात. ऑडिशन हे असतात, फक्त तुम्हाला तुमच्या डिप्रेसिंग झोनमध्ये तुम्ही गेल्यामुळे तुम्हाला ते सगळं फेक वाटायला लागतं, व्यर्थ वाटायला लागतं सगळं. आणि हे जे बोलतं ते तुमचं फ्रस्ट्रेशन बोलतं. त्यामुळे खरं सांगायचं तर ऑडिशन, आय रिपीट, लीड रोल्ससाठी किंवा इमिजिएट कॅरेक्टर जी महत्वाची कॅरेक्टर्स आहेत त्यांच्याकरता सहसा ऑडिशन घेतल्या जात नाहीत. त्यानंतरचे जे सपोर्टिव्ह रोल्स आहेत, रादर सेकंडरी सपोर्टिव्ह रोल्स असं आपण म्हणू, की मित्रमैत्रिणी असतील, भावंड असतील किंवा अशा पद्धतीचे जो इतर लोक की ये नाही तो और सही, और नाही तो और सही, कोणीही तिथं चालतं जो बरा परफॉर्मर आहे, त्या लेवल करताच ऑडिशन घेतल्या जातात. आणि तुम्ही स्ट्रगलर असल्यामुळे ती तुमच्यासाठी पहिली पायरी असते. त्या पहिल्या पायऱ्या तुम्ही ओलांडल्याशिवाय तुम्ही 10व्या पायरीपर्यंत पोचूच शकणार नाही. मग तुम्ही त्याचा इगो इश्यू करून घेतलात म्हणजे आम्ही काय थर्ड क्लास ॲक्टर आहोत का, किंवा आम्ही काय इतक्या टाकाऊ भूमिकांसाठीच आम्हाला घेणार आहात का, असल्याचं काही तुम्ही विचार करणार असाल तर बेटर आहे तुम्ही ते येऊच नका. कारण कसं आहे ना, तुम्हाला पोचायचं आहे 10व्या पायरीवर, पण तुम्ही पहिलंच पाऊल डायरेक्ट 5व्या पायरीवर ठेवायचा प्रयत्न केला ती 5वी पायरी गाठण्याकरता तर तुम्हाला वर जाता येणार नाही, तुम्हाला त्रास होणार आहे, तुम्ही धडपडणार आहात. सो 5व्या पायरीपर्यंत पोचायला पहिल्या 4 पायऱ्या तुम्हाला चढायलाच लागतात, तर तुम्ही 5व्या पायरीवर आणि हळूहळू 10व्या पायरीवर पोचाल. हा साधा सरळ नियम आहे. सो मग ऑडिशनला जायचं की नाही जायचं हा तुमचा सर्वस्वी प्रत्येकाचा खाजगी मुद्दा असतो. पण नक्कीच सांगतो की ऑडिशन्स बद्दलचे गैरसमज हे उगाच मनात ठेवून ऑडिशन या फेक असतात ह्या मुद्द्याला कवटाळून बसणं हे नक्कीच चुकीचं आहे. तर ह्या एपिसोडमध्ये एवढाच मुद्दा. पुढल्या एपिसोडमध्ये आपण बघायचंय की ऑडिशनला जाताना कशी तयारी करावी किंवा ऑडिशनला जाण्यासाठी काय प्रिपरेशन करावं किंवा ऑडिशन देताना कुठल्या गोष्टींचे विचार मनात ठेवावेत, कुठला अभ्यास ठेवावा मनात, ह्याबद्दल आपण बोलणार आहोत
पुढल्या एपिसोडमध्ये. सो आजचा माझा हा मुद्दा पचायला अवघड आहे, पण तो जर पटला असेल तर लाईक करून टाका, माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट एपिसोड. थँक्यू.